आज सकाळी एवढं पॅक होऊन आणि एवढं तयार होऊन आम्ही निघालो होतो पुण्याला एका महत्त्वाच्या कामासाठी. सकाळी लवकरच निघालो होतो, म्हणजे जवळपास 6-6:30 वाजताच निघालो होतो. कारण जेवढा सकाळ-सकाळचा प्रवास केला जाईल, तेवढा व्यवस्थित होतो. जास्त ऊन नसतं, थंड वातावरण असतं सगळीकडे, त्यामुळे तसं बरं वाटतं. हे पहा, एवढं पॅक होऊन निघालो होतो आम्ही. गेल्या वेळेस आम्ही असंच निघालो होतो सकाळी लवकर, तेव्हा मला हे बोलत होते, की स्वेटर घ्या आणि पायात पण सॉक्स वगैरे घालून निघा. तर तेव्हा मला तो स्वेटर घ्यायचा कंटाळा म्हणून मी नाही बोललो होतं. पण गाडीवर बसल्यानंतर कळलं, की खरंच खूपच थंडी आहे बाहेर. म्हणून ह्यावेळेस निघताना आम्ही दोघींनी न सांगता पहिल्यांदा जॅकेट आणि सॉक्स घालून तयारी केली. खोपोलीमध्ये पोचल्यानंतर हा व्ह्यू बघायला मला फार आवडतो. हा महाराजांचा पुतळा आणि त्यात पण हे जिरे टोप दिसायला इतकं सुंदर दिसतं ना, मला फारच नेहमीचंच आवडतं ते. नंतर घाट पार करत आम्ही पुढे आलो. आम्ही बराच वेळ मुंबई टू पुणे असं बाईकवरती प्रवास केलेला आहे. त्यामुळे आता याची सवय झाली, एवढं काही वाटत नाही. पण हा घाट चढायच्या आधी प्लेन रस्त्यालाच ना एक इन्सिडेंट झाला. त्यामुळे ना या टायमाला मनात थोडीशी मला भीतीच होती. त्यात झालं असं होतं, की एका बाईकवर दोघंजण जात होते आणि ते ना अगदी बेशिस्त अशी बाईक चालवत होते. 2 वेळा त्या मागे-पुढे झाले होते. कारण ते अचानकच गाडीची स्पीड वाढवायची, परत हळू होऊन परत पाठीमागं पडायचे, असं झालं होतं. पण अचानक एकदा एकदम स्पीडमध्ये असताना अचानक त्यांचा ताबा सुटला आणि जाऊन रस्त्याच्या साईडला खूप जोरात ते आपटले. हे असं काही बघितलं ना, की आपल्या पण मनात नको-नको ते विचार यायला सुरुवात होतात मग. मग पुढे थोडं लोणावळ्यात गेल्यानंतर थोडीशी विश्रांती घेतली. 1-2 मिनिटाचा ब्रेक घेतला, थोडंसं शांत झालो आणि मग निघालो. जेव्हा असं मन विचलित असतं ना, तेव्हा नेहमी स्वामी साक्षात्कार देतात. कुठे ना कुठे गाडीवरती किंवा कुठल्यातरी एखाद्या शॉपवरती त्यांचं नाव किंवा त्यांची प्रतिकृती ही दिसतेच. तेव्हा मन अधिकच शांत होतं. असं. मग आम्हाला भूक लागली होती, तर हिच्यासाठी थोडंसं स्नॅक्स घेतले होते मी. कारण गाडीवर खायला तेवढंच बरं पडतं. तर तेच ती खात होती. सकाळी ही पण लवकर उठल्यामुळे तिची गाडीवर एक छान झोप पण काढून झाली होती. पुण्यात पोचल्यानंतर इथे एका मित्राला भेटायचं होतं ह्यांना. तर ते पण भेटून घेतलं आणि जाता जाता सहजच अचानकपणे हे मंदिर नजरेस पडलं. तर ऑब्व्हियसली त्या मंदिरामध्ये जाऊन थोडंसं माथा टेकून आलो. तर असा होता आमचा दिवस.